सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर अधिक मास आता लवकरच मैत्रिणी जवळ येत आहे. मी तुम्हाला ह्याच्यातला एक भाग दाखवलेला आहे. 33 गोपद्म तुम्हाला दाखवलेले आहेत मी. तर आता पुढची रांगोळी आपण बघणार आहोत त्यातीलच. तर हे जर काय एका साच्यामध्ये जर का काढायचं झालं तर आपण ह्याच्यामध्ये काय काय काढायचं हे आज तुम्हाला मी दाखवत आहे. अधिक महिना हा आपल्या मराठी महिन्यामध्ये दर 3 वर्षांनी येणारा हा महिना आहे. तर तो आपल्या महिन्यांचं संतुलन ठेवण्यासाठी हा महिना आपला 3 वर्षातून एकदा येत असतो. तर आता बघू शकताय ह्या महिन्यात आपण विष्णू भगवानांची पूजा करत असतो. म्हणून आपण काय करायचं, ही पुरुषोत्तम रांगोळी आपण तयार करायची. तर आज ह्यातला मी एक भाग तुम्हाला दाखवणार आहे, दुसरा भाग दाखवणार आहे. पहिला भाग तुम्हाला दाखवून झालेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, श्री काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण हे आपण काय केलेलं आहे, शंख काढलेला आहे. आणि त्यानंतर इथं आपण गदा काढून घ्यायची. इथं आपण गरुडाची सुद्धा रांगोळी काढू शकतोय. आपली गदा तयार झालेली. त्यानंतर आपण ह्या बाजूला आता शंख चक्र काढून घ्यायचं आहे. आता एक गोल काढून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला. आणि त्यामध्ये आपल्याला हे आतमध्ये आपल्याला 2 चांदण्यांचा एक आकार तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं यंत्र जसं असतं त्या पद्धतीने. त्यात आपलं हे चक्र तयार झालेलं आहे. तर त्यानंतर इथं आपण कमळ तयार करून घ्यायचे आहेत. ह्या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य होत नाहीत, पण आपण या महिन्यामध्ये देवांचे कार्य जास्त आपण करून घेत असतो, किंवा सेवा करणे, देवाला जाणे, या पद्धतीने आपण वेगवेगळे कार्य आपण करत असतो. म्हणून या महिन्यात आपल्या देवघरात सुद्धा अशा रांगोळ्या आपण पारंपरिक काढल्या पाहिजेत. त्यासाठी आपण आता काय केलेलं आहे, सुरुवातीला आपण इथं श्री काढून घेतलं. त्यानंतर शंख, गदा आणि हे चक्र काढून झालेले. आता कमळ काढून झालेले आहेत. आता त्यानंतर आपण अष्टवस्तू काढून घ्यायचे. अष्टवसू. तर अष्टवसू काढताना आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या. हे आपल्या आता जर का आपण ह्या पाकळ्या मोजल्या तर आपल्याला ह्या 8 होतात तयार. अशा पद्धतीने आपल्याला हे 8 पाकळ्यांचे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला 8 फुलं काढून घ्यायची आहेत. ही यालाच आपण काय म्हणतो, अष्टवसू. तर ते इथे आपले आता 5 तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण इथं
3 काढून घेऊया राहिलेली. 2च राहिलेले आहेत आपले. आता 6 झालेले आहेत वरती. तर आपल्या भारतात ज्या रांगोळी काढल्या जाते त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक सुद्धा कथा असते त्यानंतर. तर आता आपल्या ह्या 8 अष्टवसू तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण रांगोळीला इथं हळदी कुंकू व्हायचं आहे. म्हणजे आपली लाल आणि पिवळी रांगोळी वाहून घ्यायची. तर बघू शकताय तुम्ही. आता याचा पुढचा भाग तुम्हाला उद्या दाखवण्यात येईल. तर हे आपली काय आहे पुरुषोत्तम मासमधली स्पेशल अशी रांगोळी आहे पारंपरिक. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. याचा पुढचा भाग तुम्हाला उद्या दाखवण्यात येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप द्यायला विसरू नका.